नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, रेल्वे मंत्रालयामार्फत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये टोटल 32,000 जागा भरल्या जात आहेत गट ड साठी. तर याची पात्रता जी आहे मित्रांनो, त्याच्याबद्दल आज एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये तुमच्यासाठी गुड न्यूज या ठिकाणी असणार आहे. तर बघा, रेल्वेमार्फत अगोदरच या ठिकाणी ही शॉर्ट नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, जी एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये आलेली आहे. ज्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर याचे ॲप्लिकेशन मित्रांनो 23 जानेवारीपासून चालू होणार आहे ते 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. रेल्वेची मित्रांनो ही 32,000 पदांची पदभरती असणार आहे, जी की गट ड ची आहे. ज्याच्यामध्ये विविध पदं असतात गट ड ची, जसं की गेटमॅन असेल, त्यासोबत पॉइंट्समॅन असतील, किंवा ITI संदर्भातली जी मेकॅनिकची पोस्ट असतील, इलेक्ट्रिकची पोस्ट असतील, अशा विविध पदं याच्यामध्ये असणार आहेत. ग्रुप डी लेवल 1 ची पोस्ट या ठिकाणी असणार आहेत. तर याच्यामध्ये आता जे एक नवीन परिपत्रक आलंय ते आपण पाहणार आहोत. तुमच्यासाठी गुड न्यूज असणार आहे या ठिकाणी. आणि ही परीक्षा जी आहे मित्रांनो, मराठीमध्ये देखील होऊ शकते, विविध लँग्वेजमध्ये देखील परीक्षा आतापर्यंत रेल्वेने घेतलेल्या आहेत त्यानुसार. तर गट ड साठी जी पात्रता आहे त्याच्याबद्दलचं परिपत्रक आलंय ते आपण पाहणार आहोत. या ठिकाणी पाहू शकता, हे परिपत्रक या ठिकाणी 2 जानेवारी 2025 रेल्वेच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्ही पाहू शकता. तर बघा मित्रांनो, रेल्वेचा तुम्ही अभ्यास करताय, तुम्हाला जर त्याबद्दल पुस्तक हवं असेल तर तुम्हाला स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी मराठी भाषेतून रेल्वे भरती बोर्ड RRB मराठी भाषेतील या ठिकाणी हे पहिलं पुस्तक त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे. याची द्वितीय आवृत्ती 2025 ची आलेली आहे. 1 जानेवारीपासून महाराष्ट्रामध्ये सर्वत्र हे पुस्तक उपलब्ध आहे. रेल्वेचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे मराठीमधून, महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव असं हे पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला रेल्वे ग्रुप डी चा देखील प्रश्नपत्रिका संच याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर रेल्वे भरती NTPC CBT, त्यासोबत मित्रांनो रेल्वे भरती ALP नॉन टेक्निकलच्या पोस्टचा प्रश्नसंच आहे, रेल्वेमधील RPF SI यांचा देखील प्रश्नसंच आहे. या पुस्तकाचं खास वैशिष्ट्य म्हणजे रेल्वे भरती बोर्डाने 21 ते 2024 मध्ये घेतलेल्या ग्रुप डी, NTPC, त्याचबरोबर नॉन टेक्निकलच्या पोस्ट असतील, RPFच्या पोस्ट असतील, याचा प्रश्नपत्रिकेचा समावेश तुम्हाला मराठी भाषेतून करून दिलेला आहे. या पुस्तकात देण्यात आलेले सर्व प्रश्नपत्रिका ओरिजिनल मराठी भाषेतले आहेत. या पुस्तकामध्ये NTPCचे CBTचे ऑनलाईन 1 आणि 2च्या प्रश्नपत्रिकांचा देखील समावेश आहे. रेल्वे बोर्डाद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांमधील इतर स्पर्धा परीक्षापेक्षा प्रश्नांची पुनरावृत्ती जास्त दिसून येते मित्रांनो मागील प्रश्नपत्रिकांमधील. तर तुम्हाला पूर्ण हा प्रश्नपत्रिका संच त्यांनी मराठीमधून उपलब्ध करून दिलेला आहे. याचं लेखन संकलन विठ्ठल नागराथ राऊतवर सरांनी केलेलं आहे. हे पुस्तक मित्रांनो प्रत्येक बुक स्टोअरमध्ये उपलब्ध आहे आणि ऑनलाईन देखील तुम्हाला खरेदी करता येणार आहे. तर ग्रुप डी ची सध्याची जी भरती होते मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला हे उपयुक्त असं पुस्तक आहे. याच्यामध्ये मागील ग्रुप डी चा मराठी भाषेतील ओरिजिनल प्रश्नपत्रिका संच देखील त्यांनी दिलेला आहे. हे पुस्तक तुम्ही कुठल्याही बुक स्टोअर मधून खरेदी करू शकता. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचं हे पुस्तक आहे. विठ्ठल नागनाथ राऊतवर सरांनी याचं लेखन संकलन केलेलं आहे. तर बघा मित्रांनो, आता हे ठिकाणी हे नवीन परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे. 2 जानेवारीचं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रेल्वे या ठिकाणी जे आहेत रेल्वे बोर्ड त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे. सर्व द जनरल मॅनेजर ऑल झोनल रेल्वे यांना हे परिपत्रक पाठवलेलं आहे. मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन फॉर रिक्रुटमेंट फॉर ओपन मार्केट इन लेवल 1. ओपन मार्केट म्हणजे ज्याला आपण सरळ सेवा म्हणतो किंवा डायरेक्ट रिक्रुटमेंट म्हणतो, अशा पद्धतीची रिक्रुटमेंट असते. त्यासाठी मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशनसाठी या ठिकाणी हे परिपत्रक देण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये म्हटलंय बघा, काय म्हटलंय ते आपण डिटेलमध्ये बघूयात. द इश्यू have been received and subscription of the earlier education qualification for all future open market recruitment in level 1 post. तर बघा, जो इश्यू या ठिकाणी आलेला आहे किंवा जे कन्सर्न्स आलेली आहेत लेवल 1 म्हणजे ग्रुप डी भरतीबद्दल, एज्युकेशन क्वालिफिकेशन बद्दल, तर त्याच्या संदर्भात त्यांनी म्हटलंय इन्क्लुडिंग द अपकमिंग CEN लेवल 1. बघा, अपकमिंग जाहिरात जी तुमची येते गट ड ची सेंट्रल एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जी आता शॉर्ट नोटिफिकेशन आलेली आहे, परंतु पूर्ण नोटिफिकेशन येणार आहे बघा लेवल 1 रिक्रुटमेंट अपकमिंग म्हटलंय त्यांनी. म्हणजे ग्रुप डी ची जी भरती येते त्यासाठी काय पात्रता ठेवली बघा, इथं लिहिले आता त्यांनी विल बी 10th पास किंवा बघा पर्याय दिलाय त्यांना 10वी पास असाल तर ही अप्लाय करतील, किंवा 10वी पास नसेल तर ITI झालेला आहे फक्त, किंवा इक्वॅलंट
किंवा या ठिकाणी नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट ज्याला आपण NASC म्हणतो, जे की ग्रँटेड बाय NCVT द्वारे असतं. तर याच्यामध्ये बघा 10वी पासवाल्यांना देखील अप्लाय आता करता येणार आहे, ITI वाल्यांनाही करता येणार आहे. NASC सर्टिफिकेट असेल तरी देखील तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. त्याच्यामुळे ग्रुप डीचे जे आता क्वालिफिकेशनबद्दलची या ठिकाणी जी कन्फ्युजन होतं ते दूर झालेलं आहे. सर्वांना या ठिकाणी आता ॲप्लिकेशन करता येणार आहेत ग्रुप डीमध्ये. परंतु याच्यामध्ये अशाही पोस्ट असणार आहेत, काही ITI साठी देखील पोस्ट असू शकतात, काही या ठिकाणी फक्त 10th पासवरती देखील पोस्ट असू शकतात. अशा पद्धतीच्या दोन्हीही पोस्ट आता याच्यामध्ये समावेश असणार आहे. फक्त आणि फक्त ITI वरतीच या ठिकाणी पोस्ट नसतील तर 10वी पासवरती देखील तुम्हाला अप्लाय आता करता येणार आहे. हे नोटिफिकेशन जे आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आलेलं आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्हाला पाहता येणार आहे. तर ही शॉर्ट नोटिफिकेशन आलेली आहे अशा पद्धतीची, ज्याच्यामध्ये ग्रुप डीची जी पदभरती होते त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केला आहे की 32,000 जागा ॲप्रॉक्स असू शकतात. मग याच्यामध्ये वाढू देखील शकतात जागा. याचं वय त्यांनी कोविडमुळे तुम्हाला या ठिकाणी भरती न निघाल्यामुळे 3 वर्षाचं देखील वय वाढून दिलेलं आहे. खुल्या प्रयोगासाठी 18 ते 36 केलेलं आहे वय, 33 वर्षावरनं 36 केलेलं आहे. त्याचसोबत बाकी जे एज रिलॅक्सेशन असेल त्यानुसार तुम्हाला एज रिलॅक्सेशन ठेवण्यात येतं. आता ग्रुप डीचे ज्या ह्या पोस्ट असतात त्यासाठी पेमेंट तुम्हाला असतो 18,000 स्टार्टिंग बेसिक पेमेंट असतो, प्लस याच्यामध्ये सर्व सेंट्रल गव्हर्नमेंटचे भत्ते देखील तुम्हाला देण्यात येतात. 7 CPC नुसार तुम्हाला या ठिकाणी पेमेंट असतो. तर याच्यासाठी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले डिटेलमध्ये की परीक्षा मराठीमधून होऊ शकते, निगेटिव्ह मार्किंग वगैरे असते का, सिलेबस काय असतो, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे. फीज खूप कमी असते, जसं की खुला प्रवर्ग असेल, त्याचबरोबर OBC कॅटेगरी असेल यांच्यासाठी 500 रुपये फीज आहे, परंतु 250 रुपये फीज तुमची काय होते रिटर्न होते. या ठिकाणी जवळपास या ठिकाणी अमाऊंट जी आहे 400 रुपये रिटर्न होतं तुमचं, 250 नाही 400 रुपये रिटर्न होतं. फक्त 100 रुपये फीज तुम्हाला या ठिकाणी असते. आणि बाकी जर या ठिकाणी आपण बघितलं PWD कॅन्डिडेट असतील, फिमेल कॅन्डिडेट असतील, SC ST कॅन्डिडेट असतील, या सर्वांसाठी 250 फी असते. तर ती संपूर्ण 250 रुपये फीज रिटर्न होते. त्यांच्यासाठी 0 रुपीज फीज या ठिकाणी असणार आहे. तर फक्त 100 रुपयाची फीज असणार आहे. सुरुवातीला मात्र तुम्हाला 500 रुपये भरावे लागतील, 400 रुपये तुमचे रिटर्न येतात. SC ST कॅन्डिडेट जे आहेत, फिमेल कॅन्डिडेट आहेत, PWD कॅन्डिडेट आहेत, त्यांना 250 रुपये भरायचे आहेत. त्यांचे सर्वचे सर्व पैसे जे आहेत 250 रुपये या ठिकाणी वापस येतात. परंतु तुम्ही अपेअर व्हायला पाहिजे. CBT जी परीक्षा आहे त्या परीक्षेला तुम्ही या ठिकाणी अपेअर पाहिजेत, म्हणजे तुमचा फॉर्म पुढे गेला पाहिजे. त्यासोबत तुम्ही परीक्षा या ठिकाणी द्यायची आहे, त्यानंतर तुमचे पैसे रिटर्न या ठिकाणी होऊन जातील. रिक्रुटमेंट प्रोसेस कशी असते याची, तर काही पदांसाठी फिजिकल देखील असतं, काही पदांसाठी म्हणजे या ठिकाणी टेक्निकल गोष्टी देखील असतात, त्या देखील होतात आणि तुमची एक्झाम देखील या ठिकाणी घेतली जाते. पूर्ण ऑल ओव्हर इंडियामधून या ठिकाणी प्रत्येक स्टेटसाठी वेगवेगळ्या जागा देखील तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतील, त्यानुसार तुम्हाला अर्ज करायचे. तर 23 जानेवारीपर्यंत वाट पाहायची. फुल नोटिफिकेशन अजून आलेलं नाही. जशी फुल नोटिफिकेशन येईल 23 जानेवारीला तशी तुम्हाला व्हिडिओ बनवून अजून माहिती दिली जाईल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अजून याबद्दल तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हे जी शॉर्ट नोटिफिकेशन आहे याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीही ऑलरेडी ही शॉर्ट नोटिफिकेशन तुम्हाला शेअर केलेली आहे, तिथून तुम्ही पाहू शकतात. याचा सिलेबस, त्याचसोबत कशी परीक्षा होईल अजून, त्याचबरोबर अजून कुठल्या पोस्ट असतील, ग्रुप डी मधल्या भरपूर साऱ्या पोस्ट असणार आहेत, सहाय्यकचे देखील पोस्ट असतात, असिस्टंटच्या प्रत्येक वेगवेगळे डिपार्टमेंट असतात, जसं की मेकॅनिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, असे विविध सिग्नल्स डिपार्टमेंट असेल, अशा विविध ठिकाणी वेगवेगळ्या पोस्ट भरल्या जातात. त्यानुसार पोस्ट निघणार आहेत. त्याची संपूर्ण माहिती आपल्याला पूर्ण जाहिरात आल्यानंतर समजणार आहे. तर क्वालिफिकेशनबद्दलचं हे परिपत्रक या ठिकाणी आज प्रसिद्ध झालेलं आहे, त्याची माहिती तुम्हाला दिलेली आहे. याबद्दल अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा. धन्यवाद.